कारण नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। नरेंद्र मोदींसोबत शपथ घेणाऱ्या नेत्यांना दिल्लीतून फोन गेलाय असं समजतंय। भाजपकडून नितीन गडकरी, राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद जोशी या सगळ्यांना, शिवाय अर्जुनराव मेघवाल यांना सुद्धा शपथ घेण्यासाठी फोन गेला असं समजतंय। चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी कडून राममोहन नायडू, पेमासानी चंद्रशेखर हे शपथ घेणार आहेत, तर जेडीयूच्या ललन सिंग, रामनाथ ठाकूर यांना सुद्धा शपथविधीसाठी फोन गेला असं कळतंय। तर इकडे अपना दल पक्षाच्या अनुप्रिया पटेल सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रीय लोक दलचे जयंत चौधरी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील। हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या जितन राम मांझींना सुद्धा मंत्रिपदाची शपथ आज दिली जाणार आहे। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता हा सोहळा पार पडणार आहे। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ मोदींना देतील। त्याचबरोबर मंत्रिमंडळात सुद्धा अनेक मंत्र्यांची वर्णी लागते, त्यांना शपथविधीसाठी फोन जात आहेत सकाळपासून, असे तपशील समजतायत। संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये हा सगळा सोहळा पार पडणार आहे आणि या सगळ्या शपथविधीचे अगदी क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघणारच आहोत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, दिल्लीत सध्या नेमकं काय वातावरण मुळात पाहायला मिळतंय शपथविधीच्या पार्श्वभूमीवर, आणि मंत्रिमंडळामध्ये नेमकी आणखी कुणाची वर्णी लागू शकते? दिल्लीमध्ये शपथविधीच्या अनुषंगानं जोरदार तयारी जी आहे ती राष्ट्रपती भवनामध्ये सुरू झालेली आहे। संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत। त्यांच्यासोबत अन्य काही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री देखील आज शपथ घेणार आहेत। वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना, जे महत्त्वाचे नेते त्या पक्षातले, त्यांना फोन जायला देखील सुरुवात झालेली आहे। मी सध्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानासमोर आहे। आता अजित पवार काही वेळापूर्वी सुनील पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशी शक्यता होती, त्यातल्या एकाही मंत्र्याला अद्याप पीएमओ कडून एकही फोन आलेला नाही अशी माहिती समोर आलेली आहे। पाहावं लागणार आहे नेमकी सुनील तटकरे यांची वर्णी लागते की प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागते। शक्यता अशी आहे की प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळू शकते, मात्र जो पीएमओ कडून फोन येणं अपेक्षित तो अद्याप आलेला नाही। अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात मंत्रिपदाच्या अनुषंगानं त्यांच्या निवासस्थानात सध्या बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 11:30 वाजताच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जे या आजच्या शपथविधीच्या अनुषंगानं मंत्रिपदाची शपथ घेणारे महत्त्वाचे खासदार आहेत त्यांना चहापानासाठी बोलवण्यात आलेलं आहे। तोपर्यंत उत्सुकता आहे की नेमकी कोणाला संधी मिळू शकते। मात्र जी चर्चा आहे राज्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ज्यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेमधून प्रतापराव जाधव किंवा श्रीरंगाप्पा बारणे यांच्यापैकी नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा पद्धतीची शक्यता आहे। सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे, आपण जर बघितलं असेल तर जो सगळ्या चर्चेचा सूर आहे मंत्रिपदाच्या संदर्भानं तो या ठिकाणी आपल्याला आतमध्ये चर्चेचा खल जो आहे तो अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण बघतोय की या सगळ्या अनुषंगानं महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या सध्या सुनील तटकरे यांच्या घरी पाहायला मिळत आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, जर का महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांची तिथं वर्णी लागू शकते असा आपण विचार केला तर मग त्या दृष्टीनं मंत्रिपद किंवा मग कुठली खाती महाराष्ट्राकडे येऊ शकतात याचा काही अंदाज बांधता येऊ शकतो? अर्थातच आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी वेगवेगळ्या खात्याचं काम पाहिलेलं आहे। नितीनजी गडकरी आहेत, त्यांचा जर आपण विचार केला किंवा पियुष गोयल असतील किंवा त्यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेतले किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले जे नव्यानं निवडून आलेले काही खासदार आहेत त्यांनी यापूर्वी मंत्रिपद भूषवली नाही, अशा लोकांना संधी मिळणार आहे। त्यामुळे जे नवीन खासदार आहेत त्यांना नेमकी कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे। काही वेळामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल आणि किती महाराष्ट्राला खाती मिळतात, कोणती खाती मिळतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अगदी, आणि शपथविधी सोहळ्यातले सगळे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ ज्ञानेश्वर। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।